अंगावर 40हून अधिक वार, रक्त सांडत होते तरी ते उभे होते, कारण ते एका आवाजाची वाट पाहत होते, जो आवाज त्यांचा शेवटचा श्वासही ठरवणार होता. शिवाजी महाराज अडकले होते पन्हाळगडावर सिद्धी जोहरच्या वेढ्यात. रात्री गुपचूप निघाले विशाळगडाकडे. सोबत होते बाजी प्रभू देशपांडे व त्यांचे 600 बांदल. मसाईचे पठार, कुवारखिंड, खोतेवाडी, आंबेवाडी, कळकवाडी, नंतर रिंगेवाडी, मालेवाडी, पाटेवाडी, पांढरपाणी आणि अखेर घोडखिंडीत हे मराठी जाळ येऊन थांबलं. राजे लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे असे म्हणत बाजींनी 300 बांदलांसोबत राजांना विशाळगडाकडे रवाना केलं व स्वतः 300 बांदलांसोबत सिद्धीचं 10,000चं सैन्य तब्बल 12 घटिका अडवून ठेवलं. आणि जेव्हा तोफांचे 5 बार ऐकले, महाराज विशाळगडी सुखरूप पोचले हे कळताच बाजींनी प्राण सोडले. म्हणून मित्रांनो, ही फक्त शौर्य कथा नाही, तर ही होती खरी स्वामीनिष्ठा, जिथे स्वराज्यापेक्षा स्वतःचा जीवही अधिक मौल्यवान नव्हता. म्हणून तुम्ही जे काम हाती घेतलंय ना, त्याला सहज सोडून देणं कोणीही करू शकतं, पण ते काम शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहणं, त्या कार्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणं, हेच खरं यश ठरवतं. मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा तुमची खिंड कोणती आहे जी तुम्ही अजूनही लढवत आहात. सो मी तर इतकंच म्हणेल, हिअर द स्टोरी, लिव्ह द लेसन. राधे राधे. आणि तुम्हाला पावनखिंडची ही स्टोरी जर अजून चांगली समजून घ्यायची असेल तर दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित पावनखिंड हा चित्रपट तुम्ही नक्की बघा. यातून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ही पूर्ण कथा व्यवस्थित समजेल. चला भेटूया.